only to the extent of proving that plea, burden shifts on the accused, but the burden to prove the entire case rests on the prosecution. पुढचं आपण उदाहरण alibiचं घेऊ. आता alibi म्हणजे काय? Alibi म्हणजे accused has to show that he is not present at the spot of the incident. आरोपीला सिद्ध करायचे असतं alibiचा डिफेन्स की मी त्यावेळी त्या ठिकाणी नाहीये, आय एम ॲट सम अदर प्लेस. आता डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल तर सोपं जातं. ॲडमिट असेल हॉस्पिटलला वगैरे, किंवा कुठे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल की तो अमुक ठिकाणी आहे, मीटिंगमध्ये आहे, तर मग अशा पद्धतीचा डिफेन्स तुम्ही घेऊ शकता. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल तर मदत होतं. हल्ली CCTV फुटेज वगैरे असतं, त्याच्यातनं तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता की आय वॉज नॉट प्रेझेंट ॲट द प्लेस ऑफ द इन्सिडेंट बट आय वॉज प्रेझेंट समवेअर एल्स. पण हा तुम्हाला तुमच्यावर बर्डन आहे alibi प्रूव्ह करायचं. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो alibiच्या डिफेन्सच्या बद्दलची. एक आम्हीच चालवलेली केसचं तुम्हाला उदाहरण देतो. एक सोलापूरला आम्ही सेशन केस चालवली होती. त्यावेळी अर्थात आमचे सिनियर वगैरे पण होते, मोहिते सर, त्यांच्याबरोबर आम्ही एक केस 1990ला गाजलेली एक मर्डर केस चालवली होती. त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशनची केस अशी होती की 2 आरोपी, म्हणजे त्यावेळी तो तिथला एक आमदार होता, तो स्वतः आरोपी होता, आणि त्याचा भाऊ हा पण मेन आमदार, मेन शूटर होता. प्रॉसिक्युशन केस, आणि दोन्ही मध्ये रायव्हलरी होती. आरोपी आणि कंप्लेंट पार्टी यांच्यामध्ये रायव्हलरी होती. तर प्रॉसिक्युशन केस कोळेकर खून खटला होता. तो डिझीज आणि त्याचे मित्र असे ओट्यावर बसलेले होते रस्त्याच्या कडेला आणि गप्पा मारत बसलेले होते. प्रॉसिक्युशन केस अशी होती, 2 आरोपी मोटरसायकलवरनं आले. तो पिलियन रायडर होता मागे बसलेला, तो जवळ गेला, तिथे त्याने पिस्तूल काढली आणि त्याच्या डोक्यात जवळने एक बुलेट, एक शॉट मारला, आणि मागणं मारुती